नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमची नोकरी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती यांसाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतात या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आता 17,000 पेक्षा जास्त पदाची आपल्याकडे पोलीस भरती होणार आहे। त्यासाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतात या ठिकाणी आपण एक लिस्ट तयार केली विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनी कागदपत्र काढून ठेवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा एक मध्ये काय दिले बघा, 10वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा या ठिकाणी आपला मार्क मेमो लागतो आणि त्यासोबत आपल्याकडे सनद पण लागते। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय दिले, 12वीचं उत्तीर्ण गुणपत्रक आणि या ठिकाणी बोर्ड प्रमाणपत्र, म्हणजे 12वीचा मार्क मेमो लागतो आणि 12वीची सनद पण लागते। बघा 3 नंबरमध्ये बघा काय दिले, उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचे गुणपत्रक। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं एखाद्याचं BA झालेलं असेल, MA झालेलं असेल, त्या ठिकाणी आपला गुणपत्रक या ठिकाणी सादर करावे लागते। बघा या ठिकाणी 5 मध्ये बघा काय दिले, शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे TC पण आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो। ज्या उमेदवाराकडे TC नसेल तर बोनाफाईड प्रमाणपत्र या ठिकाणी चालते। ज्यांच्याकडे TC नसेल त्यांनी बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे लागते। बघा 6 मध्ये काय दिले बघा, ड्रायव्हिंग लायसन पण या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनी काढून घ्यायचं आहे। 7 मध्ये बघा काय दिलेलं आहे, वय व अधिवास प्रमाणपत्र, डोमसाईल सर्टिफिकेट, हे पण या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो। ज्यांच्याकडे नाही हे प्रमाणपत्र त्यांनी सर्वांनी काढून घ्यायचे। वय आणि आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असते। 8 मध्ये बघा काय दिले, जातीचे प्रमाणपत्र, बघा कास्ट सर्टिफिकेट, हे सर्वांना ठिकाणी आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वांनी काढून घ्यायचं बघा, जातीचे प्रमाणपत्र। 9 मध्ये बघा काय सांगितलंय, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्वांनी ते पण काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी हे पण खूप जास्त आवश्यक असते। बघा 10 मध्ये बघा काय सांगितलंय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, EWS विद्यार्थी मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल असतील त्यांनी याचं त्या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र सादर करावे लागते। बघा 11 मध्ये बघा काय सांगितलंय, खुल्या प्रवर्गामधील महिला उमेदवारासाठी 30% आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र। बघा या ठिकाणी काय सांगितलंय, खुल्या प्रवर्गामधील महिला उमेदवाराकरता 30% आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र या ठिकाणी सर्वांनी ते सादर करावे लागते। 12 मध्ये बघा काय सांगितलंय, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याचे यांच्याकडचं प्रमाणपत्र आपल्याला लागते। जे उमेदवार प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावे लागते। 13 मध्ये बघा काय सांगितलंय, विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू, एखादा उमेदवार खेळाडू असेल त्यांनी बघा विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करावे लागते खेळाडू असल्यास। बघा 14 मध्ये बघा काय सांगितलंय, होमगार्ड प्रमाणपत्र। बघा 1095 दिवसाचे आपण जर होमगार्ड असल्यास आपला 1095 दिवसाच्या ठिकाणी होमगार्ड प्रमाणपत्र सादर करावे लागते। 15 मध्ये बघा काय सांगितलंय, अंशकालीन उमेदवार असल्यास अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याकडे आवश्यक असते, अंशकालीन असल्यास। बघा प्रश्न क्रमांक 16 मध्ये बघा काय सांगितलंय, पोलीस पाल्य असल्यास, एखादा उमेदवार काय असतो, पोलीस पाल्य असतो, या ठिकाणी पोलीस पाल्य असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते। 17 मध्ये बघा काय सांगितलंय, माजी सैनिक असल्यास उमेदवाराकडे डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागते। बघा डिस्चार्ज कार्ड असेल, आर्मी एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागते। बघा 18 मध्ये बघा काय सांगितलंय, अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावे। एखादा उमेदवार अनाथ असतो, अनाथ या ठिकाणी तुम्ही निवड केली असेल तर अनाथ प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावे लागते। 19 बघा काय सांगितलंय, संगणकीय परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे गुणपत्रक सादर करावे लागते। एखादा MSCIT विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप आवश्यक असते, ज्यांच्याकडे केलेलं असते त्यांनी सर्वांनी करून घ्यायची। MSCIT या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला MSCIT प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावे लागते। बघा 20 मध्ये बघा काय सांगितलंय, जात वैधता झाली असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते।
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो हे आपण आवश्यक असते ते सर्वांनी काढून घ्यायचे बघा. जात व्हॅलिडिटी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सर्वांनी काढून घ्यायचे या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असते. बघा 21 मध्ये बघा आधार कार्ड सर्वांकडे असते या ठिकाणी ते पण या ठिकाणी लागते. 22 मध्ये बघा पॅन कार्ड या ठिकाणी लागते आणि मतदानाचं ओळखपत्र या ठिकाणी पण लागते. 23 मध्ये बघा नजीकच्या कालावधीमध्ये काढलेले 5 आकाराचे फोटो म्हणजे नजीकच्या म्हणजे नुकतेच आपण भरतीमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याच काळामध्ये काढलेले आपल्याकडे 5 या ठिकाणी पासपोर्ट आपल्याकडे आवश्यक लागतात. 24 मध्ये बघा काय सांगितलंय, नावामध्ये बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची म्हणजे एखादा उमेदवार काय असतो नावामध्ये बदल केलेला असतो त्यासमध्ये शासकीय राजपत्र अधिकाऱ्याची प्रतिज्ञापत्रावर प्रत या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागते. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्व हे कागदपत्रे आपल्याला सादर करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं बघा RVD अकॅडमीज असं टेलिग्राम चॅनलचं आपलं नाव आहे. त्याच्यामध्ये आपण हे PDF त्यामध्ये आपण टाकले. विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांनी तिथून डाउनलोड करून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण अशी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो.